नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत बाबा श्यामला अर्जी लावण्याचा योग्य वेळ, नारळ अर्पण करण्याची श्रद्धा आणि नारळाचे पाणी सुकण्याआधी इच्छा पूर्ण होते ह्या लोकविश्वासाचा अर्थ समजावून सांगितला आहे। बाबा श्याम यांना अर्जीच म्हणजेच विनंती लावणे, नारळ अर्पण करणे आणि इच्छा पूर्ण होईपर्यंत संयम ठेवणे ही एक श्रद्धेची परंपरा आहे। अनेक भक्त असा विश्वास ठेवतात की नारळाचे पाणी सुकण्याआधीच इच्छा पूर्ण होते। आपण ह्या लेखात ह्या श्रद्धेमागील भावार्थ, योग्य वेळ, पद्धत आणि भक्तीचा खरा अर्थ समजून घेणार आहोत। बाबा श्याम ला अर्जी म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत। अर्जी म्हणजे देवाजवळ मनापासून केलेली विनंती। ही केवळ इच्छा मांडणे नसून त्यामागे विश्वास, नम्रता आणि समर्पण असते। अर्जी लावताना भक्त आपली समस्या मनापासून सांगतो, अहंकार न ठेवता शरण जातो, फळाची अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त ठेवतो। बाबा श्याम हे भावांचे भुकेले आहेत असे मानले जाते, म्हणून अर्जी लावताना शब्दापेक्षा भाव महत्त्वाचा असतो। अर्जी म्हणजेच विनंती। बाबा श्यामला अर्जी लावण्याचा एक चांगला वेळ आपण बघूया। भक्तीमध्ये वेळेचे विशेष महत्त्व असते। काही वेळा अधिक फलदायी मानले जातात। एकादशी हा विष्णू भक्तीचा दिवस आहे आणि बाबा श्याम हे श्रीकृष्ण स्वरूप मानले जातात। ह्या दिवशी लावलेली अर्जी लवकर ऐकली जाते अशी भक्तांची श्रद्धा आहे। एकादशी हा दिवस खाटू श्यामला नवस करण्यासाठी पण खूप चांगला दिवस आहे। त्यामुळे ह्या दिवशी नवस केलेला लवकर प्राप्त होतो। शुक्ल पक्षातील गुरुवार हा गुरु आणि देवकृपेचा दिवस मानला जातो। ह्या दिवशी मन स्थिर ठेवून अर्जी केल्यास सकारात्मक परिणाम होतात। नंबर 3, फाल्गुन महिन्यातील मेळा काळ। खाटू श्यामजीचा फाल्गुन मेळा हा फार प्रसिद्ध आहे। या काळात केलेली अर्जी विशेष फलदायी ठरते असे मानले जाते। फाल्गुन महिन्यामध्ये नवस पण केला तर तो लवकरच प्राप्त होतो। पहाटे ब्रह्ममुहूर्त 4 ते 6 या वेळेत मन शांत असते। यावेळी बाबा श्यामचे स्मरण करून अर्जी केल्यास भक्ती अधिक खोल होते। नारळ अर्पण करण्याची श्रद्धा। नारळ हे पवित्र फल मानले जाते। त्यात 3 डोळे असतात, जे त्रिनेत्राचे प्रतीक मानले जातात। बाबा श्यामला पूर्ण नारळ अर्पण केला जातो। काही भक्त तर नारळावर आपली अर्जी लिहितात किंवा मनात संकल्प करून तो अर्पण करतात। नारळाचे अर्थ आपण बाहेरून कठीण, आतून निर्मळ आणि अहंकाराचा त्याग, स्वतःला पूर्णपणे देवाला अर्पण करणे। नारळाचे पाणी सुकण्याआधी इच्छा पूर्ण होते ह्या विश्वासाचा अर्थ हा एक लोकविश्वास आहे, जो भक्ताच्या अनुभवातून निर्माण झाला आहे। याचा अर्थ अक्षरशः घ्यावा असे नाही, तर त्यामागे भावनिक आणि आध्यात्मिक अर्थ आहे। भावार्थ असा आहे की अर्जी खरी असेल तर, श्रद्धा दृढ असेल आणि संयम ठेवला असेल तर बाबा श्याम योग्य वेळी आपली इच्छा पूर्ण करतात। नारळाचे पाणी सुकणे म्हणजे वेळेची प्रतीक्षा आणि इच्छा पूर्ण होणेच म्हणजेच कृपेचा क्षण। काही भक्तांना लवकर अनुभव येतो तर काहींना उशिरा येतो, पण बाबा कधीही दुर्लक्ष करत नाहीत असा भक्तांचा अनुभव आहे। खूप सारे भक्त बाबा श्यामवर विश्वास ठेवतात आणि नवस करतात। अर्जी लावताना घ्यायची काळजी। अर्जी लावताना कोणाचेही वाईट चिंतू नये, अवास्तव किंवा अहंकारी इच्छा करू नये। संयम आणि सकारात्मकता ठेवावी। इच्छा पूर्ण झाली नाही तरी विश्वास सोडू नये, कारण बाबा श्याम हे भक्तांच्या हिताचा विचार करतात। केवळ मागितलेले देणे हेच त्यांचे काम नाही।
इच्छा पूर्ण झाल्यावर काय करावे? इच्छा पूर्ण झाल्यावर बाबा श्यामचे आभार मानावेत आणि गरजूंना मदत करावी. खोटी अहंकार भावना ठेवू नये. इतरांनाही श्रद्धेचा मार्ग दाखवावा. काही भक्त प्रसाद वाटतात, तर काही मंदिरात जाऊन नवस फेडतात, तर काही भक्त मनोमन धन्यवाद देतात. हे सर्व स्वीकार्य आहे आणि भक्तीचा खरा अर्थ असा आहे. बाबा श्यामची भक्ती म्हणजेच केवळ अर्जी आणि इच्छा नव्हे, इच्छा पूर्ती नव्हे, ती आहे संकटात आधार देणारी, अपयशात धीर देणारे आणि जीवनात दिशा देणारे. तर जेव्हा माणूस पूर्णपणे थकतो तेव्हा बाबा श्याम त्याला उभे करतात. म्हणूनच ते खरे हारे का सहारा आहेत. बाबा श्यामला अर्जी लावण्याचा योग्य वेळ हा नारळ अर्पण करण्याची आणि परंपरा आहे. आणि नारळाचे पाणी जर सुकण्याआधी इच्छा पूर्ण होते तर हा एक विश्वास आहे. हे सर्व भक्तीच्या प्रवासातील टप्पे आहेत. खरी भक्ती वेळ, वस्तू किंवा विधीमध्ये नसून मनाच्या शुद्धते आहे. जर श्रद्धा खरी असेल, तर भाव निर्मळ असेल आणि संयम असेल तर बाबा श्याम नक्कीच पूर्ण मार्ग दाखवतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा जय श्री श्याम, जय श्री श्याम, हारे का सहारा, बाबा एक हमारा, अशी कमेंट करायला नक्की विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.